उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कवरच्या आंदोलनातून निघून गेल्यानंतर सुद्धा आंदोलक अजूनही शिवाजी पार्कमध्येच आहेत। ठाकरेंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा रोष हा संपत नसल्याचं दिसतंय। स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावर मोठ्या संख्येने सध्या तरुणांची घोषणाबाजी सुरू असल्याचं चित्र आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, हे तरुण नेमके का थांबलेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अमोल, आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचं आंदोलन समाप्त झालेलं आहे, मात्र असं असलं तरी तरुणाईचा रोष काही संपत नाहीये। आपण सध्या शिवाजी पार्क परिसरात आहोत आणि प्रचंड असं आंदोलन सध्या इथले पेटलेलं आहे। मोठ्या संख्येने आपण बघतो की तरुण जे आहेत ते इकडे आंदोलन करताना आपल्याला दिसून येतं। खरं तर उद्धव ठाकरेंनी आंदोलनाची हाक दिलेली होती। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं, त्यांचं भाषण झालं, मात्र त्यानंतर तरुणाई जी होती ती इथून परतताना ठिकठिकाणी आपण बघतोय की आंदोलनाची हाक त्यांच्याकडून देण्यात येते आहे। सेना भवनचा परिसर असेल किंवा मग शिवाजी पार्कच्या मागच्या बाजूचं असेल, इकडे सगळीकडे प्रचंड असं आंदोलन सध्या केलं जाते आणि या सगळ्या तरुणाईला हटवताना निश्चितपणे सचिन, या आंदोलकांची आपल्याला बोलता येईल का? काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय भावना आहेत त्यांच्या? त्यांचा रोष आपल्याला खरं तर दिसून येतोय। ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांचं आंदोलन सरकारने चिरडण्याचा प्रयत्न केला आणि अद्याप धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा सरकारने घेतलेला नाहीये आणि त्याचा सगळा रोष आपण तरुणाईमध्ये सकाळपासूनच दिसून येतोय। त्यांच्याकडून प्लेकार्ड घेत उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनात ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि आंदोलन संपल्यानंतर देखील आपण बघतोय की तरुण ठिकठिकाणी अजूनही आंदोलनाची हाक देतात। सेना भवनचा परिसर असेल, निश्चितपणे सचिन, या आंदोलकांच्या घोषणा आपण ऐकू शकतो आणि मोठ्या संख्येने ही तरुणाई या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसतंय। या आंदोलकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल का आणि या तरुणांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधू शकतो का? त्यांच्या भावना नेमक्या काय आहेत? सध्याची जर परिस्थिती बघितली तर आंदोलनकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि इथे वाहतूक कोंडीचा देखील मोठा प्रश्न आहे। त्यांच्याशी बातचीत केली तर ते आणखीन आक्रमक होण्याची भीती सध्या पोलिसांनी इथे वर्तवलेली आहे। म्हणून सध्या पुरतं आंदोलनकर्त्याशी तुम्ही संवाद साधू नका असं आवाहन इकडे पोलिसांकडून करण्यात येते। म्हणून त्यांच्याशी बातचीत करणं हे सध्या पोलिसांनी वज्र केलेलं आहे। मात्र आपण बघतोय की आंदोलन करताना आता पोलीस हळूहळू त्यांना मार्गस्थ करताना दिसून येत आहेत। उद्धव ठाकरे यांचं आंदोलन करतात मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यासमोर होतं, मात्र तिथून निघाल्यावरती आंदोलन करते हे ठिकठिकाणी आंदोलन करताना आपल्याला दिसून येतात। सध्या आपण राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानावर दाखल झालेलो आहोत आणि तिथे देखील आपण बघतोय की मोठ्या संख्येने सध्या तरुणाई जमलेली आहे आणि इकडे ज्यांचा जो रोष आहे तो इकडे त्यांच्याकडून व्यक्त होत असताना आपल्याला दिसून येतो आणि त्यांना हटवताना पोलिसांना देखील चांगल्याच अडचणी येताना आपल्याला दिसून येतो। अमोल, निश्चित धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीबद्दल।